हे ट्रेडर्स, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या द ट्रेडिंग हाऊस या यूट्यूब चॅनलमध्ये. ओके, तर चला, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे ट्रेडिंग सायकोलॉजी. यार, ट्रेडिंग सायकोलॉजी कशी काम करते यार. आपण जेव्हा ट्रेड करतो मार्केटमध्ये, तेव्हा आपल्या मनामध्ये काय विचार असायला पाहिजे आणि काय विचार नाही असायला पाहिजे, राईट ना. कारण आपण ट्रेडिंग करत असताना हमेशा आपल्याला काही ना काही गोष्टी आपण चुकी करत असतो, बरोबर आहे ना. चूक करतच असतो आणि हे 100% शुअर आहे यार. बिना चुकी करता यार कोण शिकलं, बरोबर ना. तर म्हणून चुकत असतो आपण, आणि ते चुका आपल्याला कशा टाळायच्या आहे ना, त्याच्यावर मला बोलायचं आहे, समजलं ना. तर आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे ट्रेडिंग सायकोलॉजी, राईट. म्हणजे एक माणसाची मानसिकता काय असली पाहिजे जेव्हा आपण चार्टसमोर बसतो, जेव्हा आपण ट्रेडिंग करतो, राईट. त्यावेळेस आपली मानसिकता काय असली पाहिजे, ह्या मानसिकतेवर आज मी तो व्हिडिओ बनवून टाकू, बरोबर आहे ना. तर आपल्याकडे हे स्क्रिप्ट आहे, एक व्यवस्थित स्क्रिप्ट मी लिहिलेली आहे, आणि त्या स्क्रिप्टनुसार मी चालणार आहे. आणि तो तर चला मग आता ट्रेडिंग सायकोलॉजी या व्हिडिओला सुरुवात करूया, बरोबर. तर मग आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की सगळ्यात पहिला टॉपिक, मार्केटमध्ये यार एवढे सारे लोक आहे ना, पण सर्व लोक पैसा काऊन नाही कमवत आहे, बरोबर ना. तुम्हाला वाटत असेल की भाई मार्केट करताय म्हणजे बाम पैसा आहे, हां, पण असं नाही आहे. असली सांगायचं गेलं तर मार्केटमध्ये 10% लोक, आपण थोडा मी जास्तच संख्या बोलली आहे, 5% लोक पैसे कमवत आहे, 95% लूज करत आहे. पण ह्या 95मध्ये कोण येतात आणि 95वाल्यांची सायकोलॉजी काय आहे, आणि ह्या जो 5% किंवा 10% उरलेले लोक आहे यांची सायकोलॉजी काय आहे, बरोबर ना. ह्या दोघांच्या पण सायकोलॉजीमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आणि हा डिफरन्स हा आहे की जो 90%मध्ये जे लोक येते ना, जे लुझर्स आहे, लुझर्स म्हणजे जे मार्केटमध्ये नेहमी पैसा गमवत असते, बरोबर. तर ते पैसे काऊन गमवतात यार. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट. काय रिझन आहे यार त्यांनी म्हणजे पैसे गमवून राहिले यांच्या मागचं. तर मी तुम्हाला सांगत आहो, बरोबर. पहिला आहे फिअर, दुसरा आहे ग्रीड, तिसरा आहे फोमो, बरोबर, आणि चौथा आहे रिव्हेंज ट्रेडिंग, राईट. आता मी तुम्हाला सगळ्यात आधी फिअरबद्दल सांगणार आहो. व्हॉट इज फिअर यार. फिअर म्हणजे भीती, राईट. तुम्हाला माहीतच आहे यार, तुम्ही एवढे शहाणे आहे भाई. माझ्या यूट्यूबवर म्हणजे येऊन राहिले आणि बघून राहिले म्हणजे तुम्ही एकदम स्मार्ट लोक असायला पाहिजे. इथपर्यंत आले तुम्ही, इथपर्यंत व्हिडिओ बघला म्हणजे तुमच्यामध्ये क्युरिओसिटी यार, काहीतरी शिकायचं आहे आपल्याला, बरोबर आहे ना. हा व्यक्ती व्हिडिओ टाकून राहिला, काहीतरी करून राहिला म्हणजे आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, बरोबर. तर चला मग फिअर म्हणजे जाणून घेऊया. फिअर म्हणजे भीती यार. एखादा ट्रेड आहे, बरोबर ना. आपण एखादा ट्रेड आहे तो न भीती बाळगता घेतला पाहिजे. भीती बाळगता म्हणजे काय, एकदम प्रॉपर ट्रेड घेतला पाहिजे. आपण प्लॅन केला भाई, इथे आपली एंट्री आहे, सपोर्टवर आपल्याला बाय करायचे आहे आणि या रेजिस्टन्सवर आपल्याला सेल करायचे आहे, हे आपण ठरवलं ना. तिथं आपण प्रॉपर आपली एंट्री आणि एक्झिट घेतली पाहिजे. नंतर काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा फिअर, आपल्या मनात जेव्हा भीती असते ना, तर आपण काय करतो माहिती आहे का, तो ट्रेड सपोर्टवर घ्यायचा आणि तो रेजिस्टन्सवर घेतो आणि सपोर्टवर येऊन त्याला सेल करतो. होते काय, घाटा होते, बरोबर ना. तर इट्स नॉट राईट, हां, हे बरोबर नाही आहे. दिस इज अ फिअर. आणि जो 90% लोक आहे ना, 90% लोकांच्या मनामध्ये फिअर आहे. फिअर आणि की भीती, बरोबर. भीती आहे, पैसे जाईल भाई, माझे पैसे जाईल यार. स्टॉप लॉस तर द्यावं लागेल मार्केटला, याच्या विना काही होणार नाही ना. स्टॉप लॉसच सर्व काही आहे मार्केटमध्ये. स्टॉप लॉस देणं म्हणजे एक, तुम्ही क्लासेस करत आहे ना, तर त्याची ट्युशनची फी आहे यार मार्केटमध्ये स्टॉप लॉस देणं म्हणजे. आणि ते स्टॉप लॉस आपल्याला द्यावंच लागते मार्केटमध्ये. त्याच्या बिना मार्केट आपल्याला रिवॉर्ड देत नाही. कारण जे 10% लोक सक्सेसफुल होऊन राहिले ना, ते कधी लॉस मार्केटमध्ये द्यायला घाबरत नाही. आणि जेव्हा तुम्ही लॉस ॲक्सेप्ट करायला शिकाल ना, तेव्हा तुम्हाला प्रॉफिट कमवण्यापासून कोणी नाही रोखू शकत. हा मार्केटचा रूल आहे बाई. तर आता आहे नेक्स्ट टॉपिक, ग्रीड. व्हॉट इज ग्रीड. ग्रीड मीन्स अ लालच, राईट ना. लालच, हा क्या बात आहे ना. लालच यार अशी गोष्ट आहे ना, ते माणसाला पुरी बरबाद, खतम. तुम्हाला माहीतच आहे यार खूप साऱ्या गोष्टी तुम्ही. मग लालच यार, आपण लालच काऊन करतो, बरोबर ना. मार्केटमध्ये लालच करणं हे खूप मोठा गुन्हा आहे, गुन्हा. हा एखाद्यापेक्षा, कारवाईपेक्षा काही कमी नाही आहे. तर जेव्हा आपण मार्केटमध्ये ट्रेड करत असतो ना, तर आपल्या मनामध्ये लालच नसायला पाहिजे.
बरोबर. लालच आपल्यामध्ये राहते यार, चूल आहे ते, चूल, त्याला चूल म्हणतो आपण. हां, ते राहतेच. जेव्हा आपण इनिशियल स्टेजमध्ये असतो, जेव्हा मार्केटमध्ये नवीन असतो यार, पुरा पैसा डबल कर देंगे वाला सिस्टम. हां, फुल लालच. यार आपल्याला माहीत आहे की ह्या ट्रेडमधून आपल्याला रिवॉर्ड 1,000 रुपये भेटणार आहे. मग आपण काहून मग 1,500 रुपयाची वाट पाहायची? बरोबर ना? काहून वाट पाहायची? याच्या मागचं जे मेन रिझन आहे ना, ते म्हणजे ग्रीड. माणसामध्ये जे लालच आहे ना, लालच नेवर इण म्हणते ना, माणसाची लालच कधी खतम होत नाही. बरोबर आहे ना? तर ते लालच नाही का आपल्याला नाही असायला पाहिजे मार्केटमध्ये. त्या लालचमुळे नाही का 90% लोक पैसे लूज करतात मार्केटमध्ये, राईट. यार फेअर ऑफ मिसिंग आउट सरळ भाषेत सांगायला गेलं तर माहिती आहे का, एखादी गोष्ट सुटून जाण्याची भीती. बरोबर आहे ना? तर ते आपल्याला नसायला पाहिजे फेअर ऑफ मिसिंग आउट. आपण एकदम प्रॉपर मार्केटनं जेव्हा ब्रेकआउट दिला, त्या ब्रेकआउटवर एकदम प्रॉपर ट्रेड घेतला पाहिजे. म्हणजे ब्रेकआउट झाल्यावर त्याचं रिट्रेसमेंटची वाट पाहिली पाहिजे, त्या रिट्रेसमेंटमध्ये ट्रेड घेतली पाहिजे. बरोबर आहे ना? ह्या गोष्टी यार खूप कामाची आहे. ह्या गोष्टी बहुत जरुरीचीच आहे. ज्याला रिअलमध्ये मार्केट शिकायचं आहे, मार्केटची सायकोलॉजी जाणून घ्यायची आहे ना, मार्केट कसं काय काम करते, मार्केट चार्ट काय काम करते. यार चार्ट वाट काही काम नाही करत, नेवर. जेव्हा मार्केट तुम्हाला पैसा देते ना, तो पैसा ठेवायची ॲबिलिटी आपल्यामध्ये राहिली पाहिजे. बरोबर आहे? नाही तर चार्ट यार कोणी बी वाचू शकते. चार्ट काय 2 महिने 5 महिने प्रॅक्टिस केली ना, तर चार्ट एकदम परफेक्ट बनतात. पण जे मार्केटमध्ये आपली मेंटॅलिटी आणि आपली जे सायकोलॉजी बनवा लागते ना, त्याला वर्ष लागतात, वर्ष. आणि ते विदाऊट एक्सपिरियन्स नाही होतं. आणि आता शेवटचा टॉपिक आहे यार, रिव्हेंज ट्रेडिंग. रिव्हेंज. आपण म्हटल्याप्रमाणे यार, कोणी आपल्याला 1 बुक्की मारली ना, तर आपण त्याला 4 बुक्क्या मारायच्या म्हणतो. पण मार्केटनं आपल्याला 1 स्टॉप लॉस दिला ना, तसंच समजायचं नाही का भाई मार्केटनं आपल्यासोबत गद्दारी केली म्हणून. बरोबर आहे ना? बिकॉज भाव भगवानचे बोलते ना, म्हणजे प्राईज इज अ गॉड, राईट. आणि खरं म्हणजे यार देव आहे ना तो, असली देव तर यार प्राईज आहे आपल्यासाठी. आपण जेव्हा त्या चार्टला पाहून आपण पैसे लावतो, आपले लोक करोड रुपये लावतात. बरोबर ना? तर त्याच्यामध्ये काही तर असेल यार, त्याच्यामध्ये काही तर देव छुपला असेल. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? हां, कारण ते आपण त्याला पहिलं प्रेडिक्ट करतो यार, प्रेडिक्ट की ते जुनी प्राईज आहे ना, त्या जुन्या प्राईजवरून आपण त्याला प्रेडिक्ट करतो. कशाला? मार्केटला. की भाई मार्केट इथून काय होणार आहे, इथून काय नाही होणार आहे, याची दिशा कशी असणार आहे, काय असणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपण प्राईज ॲक्शनमध्ये येतात. ह्या गोष्टी. आता आपला जो मेन टॉपिक आहे तो काय आहे, रिव्हेंज ट्रेडिंग, राईट. रिव्हेंज ट्रेडिंगमध्ये काय, आपला एक एसेल हिट झाला ना, तर आपली सायकोलॉजी पुरी गडबडून जाते. यार आपल्यापाशी तर पैसे होते, पण आता ते एक स्टॉप लॉस गेला तर दुसरा ट्रेड घेऊ, तिसरा ट्रेड घेऊ, चौथा ट्रेड घेऊ. असं करता 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 आपण 2-3 ट्रेड तर घेऊन घेतो. मग 2-3 ट्रेड घेतल्यानंतर आपली सायकोलॉजी एवढी खराब होते भाई. खराब झाल्यानंतर मग आपल्याला समजायला लागते का यार नाही, आपण नव्हतं करायला पाहिजे ह्याचं. काहून? कारण आपलं अकाउंट वाईपआउट झालेलं राहते. द रिझन बिहाइंड दॅट काय रिझन आहे? रिव्हेंज ट्रेडिंग. ह्या रिव्हेंज ट्रेडिंगमध्ये पुरं अकाउंट आपलं वाईपआउट होऊन जाते. हे डिटेल्स एक्सप्लेनेशन आहे, ही तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे भाई आपला माणूस मी सांगून राहिलो आहे तुम्हाला. बरोबर? म्हणून रिव्हेंज ट्रेडिंग करू नका मार्केटमध्ये. जे 90% लोक आहे ना, ते रिव्हेंज ट्रेडिंगमुळे यार पागल आहे. पागल होऊन आहे पुरे. पण जे 10% लोक आहे ना, जे मार्केटमध्ये सक्सेसफुल आहे, ते सक्सेसफुल होण्यामागचे कारण हेच आहे की भाई ते कधी रिव्हेंज ट्रेडिंग नाही करत मार्केटमध्ये. एकदम प्रॉपरली मार्केटची रिस्पेक्ट करतात. हर चीज. मार्केटनं लॉस दिला ना भाई, ठीक आहे, लॉस घेतात. मार्केटने एक थप्पड मारली म्हणजे लॉस दिला भाई, लॉस ॲक्सेप्ट करतो यार. हां, नाही तर कसं आहे, ॲक्सेप्ट नाही केलं ना, तर मग आपल्याला मार्केट 100 बदल्यामध्ये 10 देते डायरेक्ट. आणि ते बरोबर नाही होणार आपल्यासाठी. बरोबर? आता मी तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्या. काय काय सांगितलं? पहिलं फेअर, फोमो, ग्रीड, रिव्हेंज ट्रेडिंग, ह्या 4ही गोष्टी मार्केटमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे. आता ह्या 4ही गोष्टी आपण फिक्स कशा करू शकतो यार? जे जे 90% लोक आहे ते लूज करत आहे आणि 10% लोक जे आहे ते पैसा कमवत आहे, मस्त बनवत आहे. हां, तर आपण ते 10% लोकांची सायकोलॉजी कशी काय ग्रॅप करू शकतो? त्यासाठी मी तुम्हाला काही रूल्स सांगणार आहे. त्यासाठी रूल्स हे आहे की भाई आपला पहिलं एंट्री, एस-एल आणि स्टॉप लॉस ह्या सर्व गोष्टी प्री प्लॅन्ड असायला पाहिजे. आपण जेव्हा मार्केटमध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसतं आहे की भाई हां, इथून ब्रेकआउट दिला,
ब्रेकआउट दिला हा आपला स्टॉप लॉस असणार आहे, हा आपला टार्गेट असणार आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्या प्री प्लॅन्ड असायला पाहिजे. ह्या प्री प्लॅन्ड असल्यानं तर मग आपल्या मनामध्ये दुसरी काही चूल नाही राहत आणि आपल्या मनावर कंट्रोल राहिले पाहिजे. मग जो आपण प्लॅन केला ना भाई, आपण जो लिहिलं ना त्या लिहिण्यावर आपण स्ट्रिक्ट राहिले पाहिजे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट भाई, जो आपला लॉस आहे ना तो लॉस ॲक्सेप्ट करायला शिका. मार्केटमध्ये मॅक्झिमम जणांकडून तेच नाही होतं, खूप अवघड आहे. लॉस ॲक्सेप्ट करणं बहुत अवघड आहे, बहुत. पण ते तुम्हाला शिकायला पाहिजे, म्हणजे लवकर शिकायला पाहिजे यार. लॉस घेणं म्हणजे मार्केटला एक ट्युशन फी देणं आहे. बरोबर आहे ना. आपण त्याच्यामधून काहीतरी लर्निंग केली पाहिजे. मार्केटमध्ये कुठेतरी आपण पैसा दिलेलो नाही यार, तर त्याच्यामधून आपण काहीतरी लर्निंग घ्यायला पाहिजे. बरोबर. तर लॉस बुक करायला शिका. दुसरं आहे. आणि तिसरं काय, हाय प्रोबॅबिलिटी सेटअपवर ट्रेड करा. यानी की मार्केटमध्ये कुठं पण ट्रेड करू नका. जे तुम्ही एक तुमची स्ट्रॅटेजी ठरवा, त्या स्ट्रॅटेजीनुसार हाय प्रोबॅबिलिटी 1 ते 2 किंवा 3 ट्रेड मॅक्झिमम करा, किंवा दिवसातून एकच ट्रेड करा. तुमची बिलकुल सायकोलॉजी खराब होणार नाही. बरोबर आहे. आणि चौथं आहे, डेली आपलं ट्रेडिंग जनरल मेंटेन करा. ट्रेडिंग जनरल म्हणजे काय, आज मी हा ट्रेड घेतला भाई इथं, आता जो काय म्हणतो आपण त्याला URUSDमध्ये मी ह्या लेवलला ट्रेड घेतला, इथं एक्झिट केला, आज ही माझी सायकोलॉजी होती आणि एवढा प्रॉफिट झाला, एवढा लॉस झाला आणि मी आजच्या मार्केटमधून हे गोष्टी शिकल्या. ह्या आपल्या सर्व ट्रेडिंग जनरलमध्ये नोट करायला पाहिजे आपण. राईट. आणि तिसरं आहे, पाचवा आहे, स्मॉल लॉट ट्रेड करा. स्मॉल लॉट. बरोबर आहे ना. आता लॉट साईजमध्ये तुम्हाला काही सांगायची गरज नाही, तुम्ही स्मार्ट आहे. हां, तर लॉट साईज कमी करा, आपली पोझिशन साईज कमी करा, म्हणजे खूप कमी लॉटवर ट्रेड करा, म्हणजे जेणेकरून आपल्या सायकोलॉजीचा काही इफेक्ट पडणार नाही ना, असं ट्रेड करा. आता एक सर्वात शेवटचं तुम्हाला हिंट सांगतो मी, एक हिंट बघा, ऐका. आता मार्केटमध्ये तुम्ही चार्ट पाहून कधीच पैसे नाही कमवू शकत. मी थोडा वेगळ्या लँग्वेजने बोलतो आहे. तुम्ही चार्ट पाहून कधीच पैसे नाही कमवू शकत. चार्ट तर तुम्हाला बघावंच लागेल यार, विदाऊट चार्ट बघता कसं होईल, हो ना. पण यार जेव्हापर्यंत तुमचा माइंडसेट व्यवस्थित नसेल ना, तुमच्या स्वतःवर कंट्रोल नसेल ना भाई, तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये पैसे कमवू नाही शकत. हे मी तुम्हाला लिहून देतो, गॅरंटीड. तुम्ही चार्ट किती पण एक्सपर्ट व्हा, पण जोपर्यंत तुमचा माइंडसेट एक्सपर्ट नाही होईल ना, माइंडसेट यानी की आपला दिमाग एक्सपर्ट नाही होईल ना, तोपर्यंत मार्केटमध्ये आपण कधीच पैसे कमवू शकत नाही. ना के बरोबर. राईट. आणि हाच होता आपला शेवटची लर्निंग. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि एकदम आपण असेच मजेदार व्हिडिओ अजून टाकत राहू आपल्या चॅनलवर. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग वन्स अगेन. ओके.